एअर इंडिया विमान दुर्घटनेची चौकशी केली जाणार। विमान अपघातामध्ये सर्व 242 प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू, एपी वृत्त संस्थेचा दावा। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात, उड्डाणावेळीच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला। पायलटने विमान लँडिंगचा प्रयत्न केल्याची देखील सूत्रांची माहिती। अपघात होण्याच्या आधीचा एअर इंडियाच्या विमानातला एक व्हिडिओ, प्रवाशाकडनं ट्विट। विमानामधील एसी, स्क्रीन टच टीव्ही बंद। दिल्ली ते अहमदाबाद विमानामधून प्रवास केल्याचा तरुणाचा दावा। हेच विमान पुढे लंडनला जाणार होतं। बोईंग कंपनी एअर इंडिया सोबत। बोईंग कंपनीकडून माहिती, चौकशीसाठी आम्ही सहकार्य करू। बोईंग कंपनीचं ट्विट। या 171 विमान बोईंग कंपनीने बनवल्याची माहिती। एअर इंडियाचं विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं। विजय मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहावर विमान कोसळलं। मेसमध्ये मुलं जेवत असताना मोठी दुर्घटना, 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। अचानक एक स्फोटक आवाज आला। समोर काळसर धुराचे मोठे लोट दिसले। धावत पोहोचलो, त्यावेळी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आणि मृतदेह सगळीकडे विखुरलेले होते। प्रत्यक्षदर्शींनी अपघाताचा थरार सांगितला। अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या बाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी। आपल्या प्रियजनांबद्दल माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू। प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप। 50 MBBS विद्यार्थी विमान अपघातात जखमी। विद्यार्थ्यांच्या काही नातेवाईकांसह 4 ते 5 विद्यार्थी देखील बेपत्ता असल्याची माहिती। अहमदाबाद दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्टची व्यवस्था। गुजरातचे मुख्य आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांची माहिती। भीषण दुर्घटनेत मृतदेह पूर्ण जळाल्यामुळे ओळख पटवणं अडचणीचं। स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी मदत कार्य सुरू। विमान दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त। गुजरातच्या गांधीनगरहून राष्ट्रीय आपत्ती दलाची 3 पथकं बचाव कार्यासाठी दाखल। 90 कर्मचाऱ्यांचा समावेश, तर वडोदरा इथून आणखी काही NDRFची पथकं पाठवण्यात आली। एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेमध्ये बचाव कार्यासाठी आर्मी देखील सहभागी। भारतीय सैन्याचे 130 जवान रवाना झाल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विमान दुर्घटनेचा आढावा घेणार। विमान दुर्घटनेवर शहा आणि मोदींमध्ये फोनवरून संवाद देखील झाला। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल। विमान दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या नागरिकांची भूपेंद्र पटेल यांच्याकडून विचारपूस। परिस्थितीचा आढावा देखील पटेल यांनी घेतला। युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे मुख्यमंत्री पटेल यांचे आदेश। अमित शहांशी चर्चा झाली। केंद्राची सर्व मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। विमान दुर्घटना हृदयद्रावक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट। दुःख शब्दात मांडू शकत नाही। सर्व यंत्रणा आणि मंत्री बचाव कार्यामध्ये सहभागी असल्याचं मोदी यांचं ट्विट। अहमदाबादमधील दुर्घटना भयानक। या दुःखद घटनेमध्ये ब्रिटन भारताच्या सोबत। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टीमर यांचं ट्विट। विमान दुर्घटनेची बातमी अत्यंत हृदयद्रावक। युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांचं ट्विट। तुमच्या दुःखामध्ये युरोप भारतातील लोकांसोबत असल्याचं देखील ट्विटमध्ये उल्लेख। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं दुःख व्यक्त। माझ्या संवेदना पीडित कुटुंबियांच्या सोबत असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांचं ट्विट। अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत दुर्दैवी। माझ्या भावना आणि प्रार्थना प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं ट्विट। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाकडून दुःख व्यक्त। पीडित कुटुंबियांच्या सोबत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट। गुजरातच्या अहमदाबादमधील विमान घटना ही अत्यंत दुर्दैवी। प्रवाशांच्या कुटुंबियांसह पायलट आणि कर्मचाऱ्यांसोबत सहानुभूती, विचार आणि प्रार्थना। अपघातग्रस्त कुटुंबियांना सर्वतोपरी मदत आणि पाठिंबा देण्याचे मल्लिकार्जुन खरगे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। अहमदाबाद एअर इंडियाचा अपघात हृदयद्रावक। राहुल गांधींचं ट्विट। काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत कार्यामध्ये सहभागी व्हावं, राहुल गांधी यांचं आवाहन। अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत हृदयद्रावक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त। अपघातातील मृतांना फडणवीसांकडून श्रद्धांजली। अहमदाबादमधील विमान अपघात हा अतिशय धक्कादायक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट। दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली।
अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक. क्रू मेंबर अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी. अहमदाबादमधील विमान दुर्घटना अत्यंत दुःखद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं ट्विट. आपत्ती दल सर्व बाधितांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी अथक परिश्रम घेत असल्याचंही ट्विट. देशाच्या इतिहासातील मोठी आणि अत्यंत वाईट विमान दुर्घटना. केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून मदत कार्य सुरू. चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट. अहमदाबादमधील विमान दुर्घटना ही दुर्दैवी. अपघातामधील मृतांना अनिल परब यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेविषयी उद्धव ठाकरे यांच्याकडून संवेदना व्यक्त. विमान अपघात धक्कादायक आणि दुर्दैवी. मृतात्म्यांना शांती देवो. उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण. अहमदाबादच्या मेघानीमधील विमान दुर्घटनेचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत. आमदार रोहित पवार यांचं ट्विट. अपघातावेळी एअर इंडियाच्या विमानामध्ये 242 प्रवासी होते. विमान लंडनला जात होतं. टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांनी या विमानाचा मोठा अपघात झाला. अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानामधून 53 ब्रिटिश नागरिक देखील प्रवास करत होते. 169 भारतीय, 1 कॅनडियन आणि 7 पोर्तुगीज प्रवासी या अपघातामध्ये मृत झालेले आहेत. एअर इंडियाची माहिती. एअर इंडियाच्या विमानाला आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात. याआधी दुबईसाठी उड्डाण करताना 1978 मध्ये एक अपघात झाला होता. विमान अपघातानंतर आकाशामध्ये आगीचे लोळ उठले. परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरलं. अपघात किती भीषण होता हे या दृश्यांमधून समोर येत आहे. 1:39 विमानानं आपत्कालीन संदेश पाठवला. मात्र 1:39 एटीसी कडून विमानासोबत संपर्क झाला नाही. डीजीसीएची माहिती. अहमदाबाद रनवे नंबर 23 वरून 1:38 विमानानं टेक ऑफ केलं होतं. कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तास विमान उड्डाणाचा अनुभव होता. तर क्लाइव्ह कुंदर नावाचे फर्स्ट ऑफिसर सोबत विमान उड्डाण करत होते. डीजीसीएची माहिती. अपघातग्रस्त विमानामध्ये 232 प्रवासी होते. त्यासोबतच 2 लहान मुलांचा देखील समावेश होता. डीजीसीएकडून माहिती. तर विमानामध्ये एकूण 10 क्रू मेंबर होते. डीजीसीएकडून स्पष्ट. विमानामधील प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी मदत कक्ष स्थापन. लंडनला जाणाऱ्या विमानामधील प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी इथे मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. दुर्घटनाग्रस्तांसाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर. लोकांना रक्तदान करण्याचं प्रशासनाचं आवाहन. अहमदाबाद प्रशासनाकडून 9978405304 आणि 0792325190 हेल्पलाईन क्रमांक जारी. अहमदाबाद प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी. एअर इंडियाकडून देखील प्रवाशांसाठी हेल्पलाईन सुरू. अहमदाबादच्या मेघानीमधील विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाकडून हेल्पलाईन जारी करण्यात आली. एअर इंडियाकडून ट्विटर प्रोफाईल अकाउंट ब्लँक. अहमदाबादच्या मेघानीमधल्या विमान दुर्घटनेनंतर ट्विटर अकाउंट ब्लँक करण्यात आले. अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा दुपारी 4 नंतर सुरू. विमान अपघातानंतर विमानावरील सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या होत्या. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या बंद. विमान अपघातामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व उड्डाणं तात्पुरती स्थगित करण्यात आली होती आणि आता हे विमानतळ पुन्हा एकदा सुरू करण्यात आले.